काय प्रतापराव? काय चाललंय काय? काय म्हणजे? ताबा घ्यायला आलास? ज्या गुंठामंत्र्याच्या आशीर्वादानं तू गावात धुमाकूळ घालतोयस, हे असले गुंठामंत्री मी माझ्या खिशात घेऊन फिरतो. आणि हे बरोबर जे 10-15 भाडोत्री गुंड घेऊन आलायस ना, तर नीट बघ. माझी ताकद, हा माझा सगळा गाव, अख्खं शिवगंगापूर खोर आहे. हो शिवराज, तुझ्या नावात फक्त राज आहे, पण या गावावर प्रतापचं राज असणार आहे. आणि या मुठभर लोकांच्या जीवावर हिरो व्हायला निघालास ना. पण मीही बघतो हे किती दिवस तुझी साथ देत आहेत. आज माझी वेळ फक्त चुकली. तेव्हा प्रताप, जर शहाणा असशील तर हा मूर्खपणा करू नकोस. या पहाडावरती डोकं आपटलंस तर तुझंच डोकं फुटेल. निघ. भेटू. चला रे. नाही बाबा, मी आपल्या प्लॉटवर आलो जरा. मला वेळ होईल, तुम्ही जेवून घ्या. हा, येतो, लवकर येतो. त्याला काय बोलू नको बर का. त्याच्याकडे म्हाताऱ्या बायकांची आणि लहान मुलांची टीम आहे. बघतोय बघ कसा. मी घाबरलो. कोण बोलला रे? काय खोटं बोलला रे? काल गावात बायका आणि पोरं घेऊन आला होतास ना. गावात हवा करतो का रे? आता कुठे तुझ्या बायकां पोरं होय रे? आता कुठे जाशील रे? बरोबर आहे. आज एकटा आहे मी. माझ्या बरोबर ना माझे गावकरी आहेत, ना तुमच्या बरोबर तुमच्या गळ्यात जो साखळी बांधतो ना तो मालक. मला वाटतं आज कळेल ना की कोण किती हवा करतं. हे घे यायला. बायकांची गँग. पोरांचा दादा. माझ्या गावातल्या जमिनी हडपायला निघाला तुम्ही, हं? जाऊन सांगा तुमच्या प्रतापला, त्याचे प्रताप जर थांबले नाहीत तर आता तुमची जी अवस्था केली आहे ना, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था करेन.
पहिला तर शिवराजचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. त्याने सुहास, समीर, पक्या आणि राकेश यांना बेदम मारलाय. दवाखान्यात आहे सगळे ते. त्याचा वचका काढलाच पाहिजे. प्रताप भाऊ दहीहंडी तोंडावर आली. दरवर्षी तो त्याचा संघ बाजी मारतो. पण भाऊ आपण या वर्षीच्या दहीहंडीत त्या शिव्याचा भात उतरवायचा आहे. मिशन दहीहंडी. डोकंच चालत नाहीये. सगळे पैसे संपले. आता या अंगठीशिवाय आता दुसरं काहीच उरलेलं नाहीये. काही मार्ग सापडत नाहीये. भाऊ तुला फक्त 5 एकरच जमीन दिली. एकूण 20 एकर क्षेत्रापैकी दोघांच्या वाटेला 10-10 एकर येईल. आता राहिली 5 एकर. तू मागून घे ना आबांकडनं. अरे आबा ती जमीन द्यायला तयार नाही आहेत ना. मग मी काय म्हणते भाऊ, एकदा शेटला तू बोलून तर बघ. नक्कीच काहीतरी मार्ग काढतील यातून ते. तू म्हणतोयस ते ठीक आहे, पण उद्या शेटला भेटतोय आणि बघूया काय म्हणतात ते. आबासाहेबांनी जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या करायला नकार दिलाय. प्रतापराव शांत राहा, शांत राहा. गीतासारमध्ये काय सांगितलंय? रागवू नका, चिडू नका, मनस्ताप करून घेऊ नका, कारण शेवटी मनस्ताप तुम्हालाच होणार आहे. हं? तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. बरं मला एक सांगा, तुमचे आबासाहेब दारू घेतात काय? छे छे, भलतंच काय बोलताय? अहो ते दारूला स्पर्श सुद्धा करत नाहीत. अहो काही हरकत नाही. अहो दारू मुलानं प्यायली काय, बापानं प्यायली काय, एकूण एकच. काय दारू आपलं काम चोख करत असते. आता आम्ही काय सांगतो ते जरा लक्षपूर्वक ऐका. हे घ्या, घोडा. घोडा? हां. अहो लग्न करायचं म्हणजे नवरदेव घोड्याशिवाय शोभून दिसणार आहे का? पण मी समजलो नाही. हां. तुम्ही या घोड्याने कुणाला मारा बिरायचं नाहीये. काय प्रतापराव, माणूस किती हुशार असला, तत्वज्ञानी असला, धर्माधिकारी जरी असला, तरी तो आपल्या जीवाला नेहमी घाबरत असतो. समजलो. म्हणजे या घोड्याचा फक्त धाक दाखवून आबासाहेबांकडून जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या करून घ्यायच्या. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही तर आता आमचे पट्ट शिष्य व्हायच्या लायकीचे झालेले आहात. ठीक आहे, मग आशीर्वाद द्या गुरु. अरे हो जा शुरू. या. हे काय केलं साहेब? त्याने जर दारूच्या नशेत गोळी झाडली आणि हे प्रकरण वरपर्यंत गेलं, तुम्हाला तर माहिती साहेब की विरोध पार्टी. हे बघे, कुणी असो मंत्री किंवा कुणी असो संत्री, आपण कुणाला घाबरत नाही, कारण आपण आहे गुंठा मंत्री. कळलं?